जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुंदोडे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, खूप दिवस झाला आपण एका रिक्रुटमेंटची वाट बघत होतो। वर्षभर आपण याची वाट बघत होतो की रेल्वेची वॅकन्सी येणार आहे, पण वॅकन्सी काय लवकर आपल्याला आली नाही, बरोबर? पण आता आपला वेट संपलेला आहे मित्रांनो। आरपीएफ ची वॅकन्सी निघलेली आहे। ओके, सो फायनली आता आरपीएफ कॉन्स्टेबलची 2024 ची जी भरती आहे ते आलेले आहे आणि त्या भरतीबद्दलच आपण डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर वेळ न लावता डायरेक्ट सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। ओके, तर बघा, आरपीएफ कॉन्स्टेबलची वॅकन्सी आता आलेली आहे आणि याचे डेट्स काय असणार आहेत, इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहेत, तर ऍप्लिकेशन जे आहेत ते 15/4/2024 पासून स्टार्ट झालेले आहेत। म्हणजे 15 एप्रिल पासून ऍप्लिकेशन भरण्यासाठी किंवा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याची लास्ट डेट जी असणार आहे ते असणार आहे 14 मे 2024। म्हणजे पुढच्या महिन्यातील 14 तारखेपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे आणि त्यानंतर 15 तारखेपासून 24 तारखेपर्यंत 15 तारखेपासून 24 तारखेपर्यंत असा जवळजवळ 10 दिवसाचा पिरियड तुम्हाला मिळणार आहे करेक्शनसाठी। म्हणजे जर तुम्ही ऍप्लिकेशन भरताना काही चुका झाल्या असतील तर पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही फॉर्म मध्ये करेक्शन करू शकता। पण मोस्टली करेक्शन करावं लागेल, असं काही करू नका। फॉर्म भरताना अगदी व्यवस्थितपणे स्वतः काळजीपूर्वक भरून घ्या। ओके, तर नेक्स्ट आहे बघा, तर यासाठी एज लिमिट काय असणार आहे? यासाठी एज लिमिट असणार आहे पहिला ज्या आपल्या रेल्वेच्या रिक्रुटमेंट व्हायच्या त्यामध्ये 18 ते 25 एज लिमिट असायचं, 18 ते 25। पण यावेळी काय केलेलं आहे, त्यांनी 3 वर्ष एज वाढवलेलं आहे। म्हणजे आता 18 ते 28 एज लिमिट असणार आहे। 3 वर्ष तुम्हाला जास्त दिलेले आहेत हा फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे हा तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट आहे। जी जुनी मुलं आहेत ती पण हा फॉर्म भरू शकतात। ओके, आणि यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे बघा, एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे। तर ते कशा पद्धतीने असणार आहे, तर जनरलचे जे आपले पूर्ण ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांना तर 28 वर्षापर्यंत भरता येईल। त्याचसोबत एससी आणि एसटी कॅन्डिडेटना 5 वर्षाचे एज लिमिट दिलेलं आहे किंवा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। म्हणजेच काय, एससी आणि एसटीचे जे कॅन्डिडेट आहेत ते 33 वर्षापर्यंतचे सर्व कॅन्डिडेट फॉर्मला अप्लाय करू शकतात। त्यासोबत ओबीसी जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजेच त्यांच्यासाठी एज लिमिट असणार आहे 31 वर्ष, बरोबर? 28 जनरल साठी प्लस 3 इयर रिलॅक्सेशन मिळालं म्हणजे किती, 31 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात। आणि त्यामध्येच एक्स सर्व्हिसमन, फिमेल कॅन्डिडेट्स हु आर विडो, डिवोर्स्ड, ज्युडिशियरली सेपरेटेड फ्रॉम हजबंड वगैरे या सगळ्यामध्ये सुद्धा त्यांनी कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। हे तुम्ही सगळे डिटेल मध्ये बघू शकता। त्यानंतर बघा, तर आता एज रिलॅक्सेशन वगैरे मी सगळं सांगितलं, पण तुम्हाला काय क्वेश्चन पडला असणार की सर नेमका आम्ही, भरपूर जण मला मेसेज करतात की सर माझी जन्मतारीख ही आहे आणि मी फॉर्म भरू शकेन का नाही। तर तुमच्यासाठी सांगतो, जर तुम्ही जनरल ईडब्ल्यूएस मधून असाल तर तुमची जन्मतारीख 2/7/1996 च्या आधीची नसली पाहिजे, बरोबर? 2/7/1996 च्या नंतर तुम्ही जन्मलेले असले पाहिजे आणि 1/7/2006 च्या अगोदर तुम्ही जन्मलेले असले पाहिजे। जर तुम्ही ओबीसी चे कॅन्डिडेट आहात तर 2/7/1993 नंतर तुमचा जन्म झालेला असला पाहिजे। एससी एसटी चे जर कॅन्डिडेट असाल तर 2/7/1991 नंतर तुमचा जन्म झालेला असला पाहिजे आणि 1/7/2006 च्या अगोदर तुमचा जन्म झालेला असला पाहिजे। हे सांगितल्यावर लगेच आपल्या डोक्यामध्ये येतं की एज लिमिट नेमकं काय असणार आहे। आता आपण बघूया की यासाठी फी काय असणार आहे। ओके, तर यासाठी आपल्याला फॉर ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे कॅटेगरी सोडून एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमन, फिमेल, मायनॉरिटीज आणि ईबीसी या मुलांना सोडून सर्व मुलांसाठी फी असणार आहे 500 रुपये। आणि एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमन, फिमेल, मायनॉरिटीज आणि बॅकवर्ड क्लासेस साठी फी असणार आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ईबीसी साठी फी काय असणार आहे 250 रुपये। तर आपल्याला माहित आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त फी जितके आपण फॉर्म बघतोय त्याच्यामध्ये 100 रुपये असते, इथं सर 500 आणि 250 का झाली? कारण का त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, फी तर तुमची 500 रुपये, पण ज्या वेळेला तुम्ही एक्झामला जाताय त्यावेळेला तुमचे त्यातले 400 रुपये रिफंड होणार आहेत। म्हणजे तुम्ही 500 रुपये फॉर्म भरताना पे करायचे, पण त्यातले 400 रुपये तुम्हाला रिफंड येणार आहेत। आणि ते रिफंड कोणाला येणार आहेत? ओनली कॅन्डिडेट्स हु अटेंड सीबीटी विल गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फी ॲज मेन्शन्ड अबोव। म्हणजे जी मुलं एक्झामला प्रेझेंट राहतील त्यांनाच फक्त काय होणार आहे, तो रिफंड
रिफंड मिळणार आहे. त्यामुळं रिफंड जो आहे तो तुमच्या ज्या अकाउंटवरून तुम्ही फॉर्मचं पेमेंट केले त्यातच जमा होणार आहे. त्यामुळे मोस्टली पेमेंट करत असताना फॉर्म भरताना स्वतःच बँक अकाउंट यूज करा. आणि ज्यांना ₹250 फी आहे त्यांचे पूर्ण पैसे रिफंड होणार आहेत. म्हणजे यांच्यासाठी ₹0 फी असणार आहे आणि यांच्यासाठी फक्त ₹100 फी असणार आहे. कारण यातले 400 रिफंड होणार आहेत, बरोबर, आणि यांचे 250 आहेत असे रिफंड होणार आहेत. पण ते कधी होणार आहेत? जर तुम्ही परीक्षा द्यायला गेलात तर. ओके. काही जण काय करतात, पेपरला जात नाहीत, त्यांचे पैसे रिफंड होणार नाहीत. ओके. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कॅटेगरी वाईज पीईटी. कारण पहिला तर आपल्याला माहित आहे काय होते, एक्झाम होते. त्यानंतर असते फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ज्याला आपण ग्राउंड म्हणतो, बरोबर. तर त्यामध्ये काय असणार आहे, तर त्यामध्ये मेलसाठी असणार आहे 1600 मीटर रन. तर त्यासाठी टायमिंग असणार आहे 5 मिनिट 45 सेकंद. ओके. आणि लॉंग जंप असणार आहे 14 फूट, हाय जंप असणार आहे 4 फूट. तर हेच फिमेलसाठी असणार आहे 3 मिनिट 40 सेकंद 800 मीटर रन असणार आहे. त्यामध्ये लॉंग जंप असणार आहे 9 फूट आणि हाय जंप असणार आहे 3 फूट. असं आपलं असणार आहे कोणती, पीईटी. ओके. आणि पीएमटी काय असणार आहे, पीएमटी म्हणजे फिजिकल मेजरमेंट टेस्ट. तर त्यामध्ये बघा, युआर म्हणजे अनरिझर्व्ड जे ओपन कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी क्रायटेरिया काय, तर मुलांची जी हाईट असणार आहे ती 165 सेंटीमीटर हवी आणि मुलींची 157 सेंटीमीटर हवी. आणि त्यांची चेस्ट जी आहे ती न फुगवता 80 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 85 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि त्यासोबत एससी एसटी कॅन्डिडेटसाठी हाईट जी आहे मुलांसाठी ती 160 सेंटीमीटर आणि मुलींसाठी 152 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि मेलसाठी जी चेस्ट आहे ती 76.2 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवल्यानंतर 81.2 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि जे अदर कॅटेगरीमध्ये येतात, समजा गोरखाज, मराठाज, डोगराज, हे सगळे जे आहेत, आता मराठाज पण यामध्ये येतं, यांच्यासाठी हाईट जी आहे ती 163 सेंटीमीटर आहे आणि फिमेलसाठी 155 सेंटीमीटर आणि त्यांच्यासाठी चेस्ट आहे ते 80 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून 85 सेंटीमीटर. तर थोडक्यात तुम्हाला फिजिकल आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट काय असणार आहे हे समजलं असेल. तर यामध्ये बघा आता नेमकी वॅकन्सी किती आहे, सर जागा किती आहेत, बरोबर. तर जागा ज्या आहेत त्या मित्रांनो टोटल 4208 आहेत. जागा किती आहेत, 4208, बरोबर. सेंटर लेवलला आहेत पण जागा इनफ आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. यातल्या आपल्या महाराष्ट्रातून, ठीक आहे, किंवा आपल्या मराठी भाषिकातून कमीत कमी 10 तिथं 15% मुलं आपलीच गेली पाहिजे, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही झोकून द्यायचं आहे मित्रांनो. ओके. कारण ह्या जागा सारखं सारखं येत नसतात, कधी तर येतात, पण खूप चांगला जॉब आहे. ओके. खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे चालून आले, ती मिस करू देऊ नका. तर जागा कशा आहेत बघा थोडक्यात. तर जागा अनरिझर्व्ड ओपन साठी असणार आहे 1450, एससी कॅन्डिडेट साठी आहेत 536, एसटी साठी 268, ओबीसी साठी 966 जागा रिझर्व्ड आहेत आणि ईडब्ल्यूएस साठी 357. अशा टोटल 3577 जागा मेल साठी आहेत. ओके. आणि फिमेल साठी ओपन मध्ये 256, एससी साठी 95, एसटी साठी 47, ओबीसी साठी 170, ईडब्ल्यूएस साठी 63. अशा फिमेल साठी टोटल किती आहेत, 631 जागा आहेत फिमेल साठी, मुलींसाठी. ओके. आणि यामध्ये टोटल एक्स सर्व्हिसमॅन साठी 10% जागा रिझर्व्ड असणार आहेत, ज्या आहेत 420. ओके. तर अशा पद्धतीने आपले वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे कॅटेगरी वाईज. त्यानंतर बघा, तर यासाठी नेमका सिलेबस काय, अभ्यास काय करायचा. तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, हा पेपर जो आहे तो मराठीमध्ये होतो, ठीक आहे. मराठीमध्ये सुद्धा हा पेपर होतो, त्याच्यामुळे तुम्ही मराठीमध्ये याची तयारी करू शकता. ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, स्टडी गट्टा म्हटलं तर मराठीमध्ये आपण बॅच लॉन्च करतोच. बॅच काय ती पुढे सांगेन मी, पहिला सिलेबस समजून घ्या काय काय. तर बघा, यामध्ये जनरल अवेअरनेस, ज्याला आपण जीके म्हणतो, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, जीके, जनरल नॉलेज. ओके. तर ते असणार आहे 50 क्वेश्चन्स असणार आहे त्याचे 50 मार्कासाठी. त्यानंतर याच्यामध्ये अरिथमॅटिक असणार आहे, गणित. ओके. यामध्ये काय असणार आहे, अरिथमॅटिक, ज्याला आपण गणित म्हणतो, ते किती आहे, 35 क्वेश्चन्स असणार आहेत 35 मार्कासाठी. आणि त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, त्याचे 35 प्रश्न असणार आहेत 35 मार्कासाठी. आणि एकूण तुमचा 120 प्रश्नांचा पेपर असणार आहे आणि एकूण मार्क सुद्धा असणार आहेत 120. तर अगदी सिलेबस सोपा आहे.
अरिथमॅटिक गणित मध्ये सुद्धा ऍडव्हान्स मॅथ्स विचारलं जात नाही, फक्त अरिथमॅटिकचा सेक्शन विचारला जातो, त्याच्यामुळे खूप सोपं आहे. ओके, निवांत तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. आणि यामध्ये पहिला एक्झाम होते, ठीक आहे, पहिला एक्झाम होते, त्यानंतर आपली फिजिकल होते, त्यानंतर होते ती मेडिकल. ओके, त्यानंतर मेडिकल होते. त्यामुळे एक्झामसाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे आणि अगदी सोपं आहे, तुम्ही पूर्णपणे करू शकता. कारण इथं काय नाही आहे, इथं इंग्लिश नाही आहे. ओके, इंग्लिशला सगळे घाबरतात आपली मराठी मुलं, मला माहित आहे, पण इथं इंग्लिश नाही आहे. इथं फक्त गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि जीके आहे, ठीक आहे. आणि याचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगेनच. आणि शेवटी विषय राहिला आपल्या बॅचचा, तर आपण स्टडी गटा तुमच्यासाठी घेऊन आलोय इंडियन रेल्वेची आरपीएफ बॅच 2024. इथं चुकून 23 झालं, 2024. तर या बॅच मध्ये काय काय असणार आहे बघा, तर गणित, बुद्धिमत्ता, जीके या सर्व विषयांची तयारी तुमची या एकाच बॅच मधून घेणार आहे. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला मार्गदर्शन यातून करण्यात येणार आहे. पीडीएफ स्वरूपात तुम्हाला सगळ्या लेक्चरचे नोट्स भेटणार आहेत आणि प्लस फी वीकली मॉक टेस्ट असणार आहे, ज्या टेस्ट मधून तुम्ही तुमची कितपत तयारी झाली हे चेक करू शकता. आणि याची फी फक्त आणि फक्त असणार आहे 299 रुपये. मित्रांनो, फक्त मराठी मुलांसाठी मी ही बॅच 299 रुपये मध्ये अगदी कमी किमतीत लॉन्च करतोय. बाकीच्या जर मराठीच्या बॅच बघितला तर 500 प्लसच फी आहे. ओके, पण मी 299 मध्ये सगळ्या विषयांची ही बॅच लॉन्च करतोय. पण ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी असणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला स्टडी गटा ऍप डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जॉईन करा आणि बॅच सुद्धा जॉईन करा. ओके, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डिटेल्ड सिलेबस घेऊन येईल. तुम्हाला जर आता डिटेल सिलेबस हवा असेल तर त्याची लिंक सुद्धा मी खाली दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन त्या लिंक वरून पूर्ण सिलेबस पाहू शकता. आणि त्यावर सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवणारच आहे. आणि यासाठी तुम्हाला YouTube वर सुद्धा फ्री मध्ये आपले लेक्चर्स खूप मिळतील, कारण प्रत्येक टॉपिकचे, मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक टॉपिकचे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते प्रॅक्टिस सेट मी आपल्या YouTube वर सुद्धा आरपीएफ चे चालू करणार आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो बॅच जॉईन करा. आणि जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा, कारण त्याशिवाय तुम्हाला आपले व्हिडिओज वेळेवर पाहता येणार नाहीत. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.